प्रिन्सिपल कश्यप सरांनी आपल्याला माहिती दिली आहे। या सगळ्याविषयी जाणून घ्यायसाठी आता कॉलेजमध्ये फेरफटका मारूया, चला। माहिती अजूनही घ्यायची आहे, पण त्याआधी या सगळ्यांच्या बरोबर मला थोडासा दंगा करायचा आहे, तेव्हा भेटूया एका छोट्याशा विश्रांतीनंतर। करिअर गुरु मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। सध्याच्या डिजिटल जमान्यात कुठलंच फील्ड या डिजिटायझेशन पासून अलिप्त नाहीये। आज आपण जाणून घेणार आहोत डिजिटल आर्किटेक्चर ही काय कन्सेप्ट आहे, यामुळे घराचं जे आर्किटेक्ट तयार करतात त्यामध्ये काय फरक पडतो किंवा त्याचा व्ह्यू कसा दिसतो, जाणून घेऊया। डिजिटल आर्किटेक्चर ही एक नवीन कल्पना आहे की ज्याच्यात आपण बाहेर जे वेगवेगळ्या प्रोफेशन मध्ये वापरलेले लाईक कार मेकिंग किंवा याच्यातले जे रायनो, ग्रासहॉपर हे जे सॉफ्टवेअर आहेत हे आर्किटेक्चर मध्ये कसे वापरता येतील याचा एक प्रयत्न आहे आणि त्याच्यावर आम्ही काही वर्कशॉप्स घेतो। प्लस आमच्याकडे एमआच पण आहे फॉर डिजिटल आर्किटेक्चर आणि लोकांना याची जास्त माहिती व्हावी म्हणून हे वर्कशॉप्स वगैरे घेतले जातात। सॉफ्टवेअर्समध्ये आपण वेगवेगळे पॅरामीटर्स सेट करू शकतो जेणेकरून आपण बिल्डिंग फसाड कंट्रोल करू शकतो, बिल्डिंगचे ओपनिंग्स कंट्रोल करू शकतो। आत्ताच्या परिस्थितीत जे काही चाललेलं आहे की आपण फक्त ग्लास फसाड बांधतोय की जिथं एसीचा खर्च हा रिकरिंग खर्च याचा कधी विचार केला जात नाही, इथं आपण ऍक्च्युअल कम्प्युटर्समध्ये पूर्ण मॉडेल हे आधीच चेक करू शकतो की ते कसं वर्क होणार आहे, बाहेर गेल्यावर ते कसं ऍक्च्युअली बिल्डिंग माझी वागणार आहे आणि पुढच्या 10 ते 20 वर्षाचा माझा ऍक्च्युअली एसी वगैरे याच्यावरचा खर्च जो आहे तो मला आधीच कळू शकतो। त्यामुळे लॉंग टर्म मध्ये हे काय डिजिटल आर्किटेक्चर आहे हे खूप फायद्याचं पडतं। इन द सेन्स सगळं अनालिसिस आधीच झालेला असतो आणि जर आपण बघितलं तर आर्किटेक्चरमध्ये आता कम्प्युटर्स हे इतक्या प्रचंड प्रमाणात वापरले जातात, त्याप्रमाणेच हे सॉफ्टवेअर पण नक्कीच वापरले जातील। त्यामुळे हेन्सफोर्थ मला वाटतं अजून एक 5 ते 10 वर्षांनी डिजिटल आर्किटेक्चर असं काही प्रकार राहणारच नाही। बेसिकली इट्स गोना बी आर्किटेक्चर पार्ट अँड पार्सल ऑफ युअर डिझायनिंग अँड द वे ऑफ थिंकिंग आणि पूर्ण जे कन्स्ट्रक्शन टेक्नॉलॉजी आहे दॅट्स गोना चेंज इन द नेक्स्ट 10 years। डिजिटल आर्किटेक्चर या फील्डमध्ये बीएन कॉलेज ऑफ आर्किटेक्चरनी पायनियरिंग एमआर्च कोर्स सुरू केलेला आहे। एमआर्च कोर्समध्ये आपण बेसिकली फॅब्रिकेशन, सायकोलॉजी, नवीन टूल्स असे सगळे आपण शिकवतो। फॅब्रिकेशनमध्ये बेसिकली आपल्याकडे 3D प्रिंटर आहे, लेझर कटिंग मशीन आहे। या सगळ्या मशीन्समध्ये प्रॅक्टिकॅलिटी कळून येते डिजिटल आर्किटेक्चर म्हणजे काय। या 2 मशीन्स बरोबरच आपल्याकडे सीएनसी राउटिंग मशीन आहे। या टूल्सनी आपण छोटे प्रोटोटाइप्स तयार करू शकतो ज्याच्याने आपल्याला स्कोप मिळतो की आपण मटेरियल एक्सपेरिमेंटेशन करू आणि त्या मटेरियल एक्सपेरिमेंटेशनला एक प्रॅक्टिकॅलिटी मिळते ज्याच्याने आपल्याला सिव्हिल ही इंडस्ट्री आहे त्याला त्याचा फार फायदा होतो। बीएनसीए ही भारतातील अशी एकमेव संस्था आहे जिथं केडचं प्रशिक्षण दिलं जातं। केड अर्थात ग्रॅज्युएट डिप्लोमा इन कम्प्युटर एडेड इंटिरियर डिझाईन याविषयीच अधिक जाणून घेऊयात। कम्प्युटर एडेड इंटिरियर डिझाईन कोर्स हा 3 वर्षाचा कोर्स महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थाने चालवलेला आहे। या कोर्समध्ये आपण स्टुडंट्सला कम्प्युटरद्वारे आपल्या डोक्यात जी कल्पना असते आणि सॉफ्टवेअरच्या मदतीने आपण त्यांना माणसांना काय डिझाईन करावं हे आपण सांगू शकतो। हे शिक्षण संपल्यावर स्टुडंट्सला परदेशात जाऊन प्रशिक्षण घेता येतं। आपली साऊथ बँक ऑस्ट्रेलिया या संस्थेचं कोलॅबोरेशन झालेलं आहे। हे प्रशिक्षण झाल्यावर विद्यार्थी मास्टर्स इन इंटिरियर डिझाईन करू शकतात, स्वतःची प्रॅक्टिस करू शकतात, ग्राफिक डिझायनर होऊ शकतात, मग इंटिरियरची प्रॅक्टिस करू शकतात, लाइटिंग कन्सल्टंट्स होऊ शकतात, इंटिरियर जर्नलिझम करू शकतात। हा कोर्स झाल्यावर त्यांना प्रॅक्टिस करण्यासाठी जास्त भांडवल लागत नाही। एक 10 बाय 10ची खोली आणि एक लॅपटॉप असेल तर त्यांना आपला व्यवसाय चालू करता येतो। बीएनसीए मध्ये आम्ही मुलींसाठी ऑनलाईन लर्निंग मॅनेजमेंट सिस्टीम म्हणजेच LMS सुरू केलंय। या ई लर्निंगच्या वेब पोर्टलमधून स्टुडंट्सना प्रत्येकाचं आपापलं लॉग इन आणि पासवर्डमुळे त्यांचा क्लास ऍक्सेस करता येतो। ही सिस्टीम ग्लोबली ऍक्सेसिबल असल्यामुळे इंटरनेटवरून पेरेंट्सना, स्टुडंट्सना आणि टीचर्सना केव्हाही आणि कुठेही वापरता येते
आणि बघता येते. स्टुडंटच्या मनामध्ये असणारे जे काही प्रश्न असतात त्यांना त्वरित उत्तरं मिळू शकतात. अशा पद्धतीने ही एकमेव सिस्टीम आर्किटेक्चर फॅकल्टीमध्ये राबवण्यात आलेली आहे. कुठलंही बांधकाम करताना त्याच्या आजूबाजूचं वातावरण कसं आहे, त्याच्यावर परिणाम करणारे नैसर्गिक घटक कोणते आहेत, या सगळ्याचा विचार करावाच लागतो. आणि यासाठीच आर्किटेक्चर कॉलेजेसमध्ये इंटिरियर, लँडस्केप आणि क्लायमॅटॉलॉजी हे विषय शिकवले जातात. याबद्दल आपण जाणून घ्यायचं आहे त्या त्या क्षेत्रातील तज्ज्ञांकडून. कॉलेजची 10 वर्ष झाली, त्याच्यानंतर आम्ही सगळे एकत्र बसलो की आता एक टप्प्यापर्यंत कॉलेजला नाव मिळालेलं आहे, ह्याच्या पुढे आपल्याला काय करता येईल. तर त्या दृष्टीनं आम्ही सगळेजण विचार करत बसलेलो असताना असं लक्षात आलं की आज मार्केट किंवा काळाची काय गरज आहे. त्याच्यानुसार 2 कोर्सेस आम्ही एक विचार केला डिझाईनचा, तो म्हणजे लँडस्केप आर्किटेक्चर आणि एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर. या कोर्सचे जे हायलाइट्स आहेत त्याच्यामध्ये पहिला हायलाइट असा की तुम्ही छोट्या घरकुलापासनं ते एक शहर किंवा रिजनल लँडस्केप प्लॅन म्हणतो ज्याला आम्ही, तर तो कसा आराखडा तयार करायचा हे याच्यामध्ये शिकवलं जातं या 2 वर्षाच्या कालावधीमध्ये. एक खरे लाईव्ह प्रोजेक्ट घेता येतील का, किंवा स्टुडंट्सना ते जे क्लायंट असतील त्यांच्याशी बोलता येईल का, किंवा त्यातनं काही शिकता येईल का, तर हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आम्ही द्यायचा प्रयत्न करतो. त्याप्रमाणे आम्ही बऱ्यापैकी यशही प्राप्त केलेलं आहे. जनरल मोटर्स जी आज नावाजलेली अमेरिकन कंपनी आहे, त्यांचं एक तळेगावला प्लांट येत होतं, तर त्याच्यामध्ये त्यांनी एकंदर आमचं काम पाहता त्यांनी तो अख्खा प्रोजेक्ट एक जवळजवळ 350 एकरचा मुलांना डेव्हलप करायला दिला आणि त्याच्यासाठी एक जवळजवळ 3-1 लाखाचं प्राइज मनी त्यांनी किंवा मानधन मुलांना त्या कामासाठी दिलं. आणि त्याच्यावरनं आत्ता म्हणजे त्यांच्या या शिफारसीवरनं आज आणखीन एक कंपनी आमच्याकडे प्रोजेक्ट घेऊन आलेली आहे. एमआर्च एन्व्हायरमेंटल आर्किटेक्चर हा BArch नंतर 2 वर्षाचा फुल टाइम कोर्स आहे.